नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. अध्यायाचा सारांश. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणजेच आपणास सांगतात की काळाच्या योगाने ज्ञानाचा विसर पडतो. श्लोक 2. मी भगवान दुष्टांचा संहार, सज्जनांचे रक्षण आणि धर्माचे स्थापन करण्यासाठी वेगळ्या रूपात पुन्हा पुन्हा प्रगट होत असतो. श्लोक 6, 7, 8. तू माझा जन्म आणि कर्म याविषयी जाणून घे, म्हणजे तुझा पुनर्जन्म होणार नाही. श्लोक 9. माझी पूजा केल्याने मी तुझ्यावर प्रसन्न होईन, त्याचे परिणाम लवकरच दिसून येतात. श्लोक 11, 12. ज्ञानी लोक निस्वार्थपणे काम करत जीवन जगतात. श्लोक 19. नेहमी समाधानी वृत्तीने आणि निष्कामपणाने कर्म केल्याने ते कर्म करून हीन केल्याप्रमाणेच आहे. मन, बुद्धी व शरीर नियंत्रण ठेवून कर्म केल्याने कुठलेही पापाचरण घडत नाही. श्लोक 21. समाधानी मनाने व कुठलेही भेदभाव किंवा द्वेष न करता कर्म केल्याने तू मुक्त होशील. श्लोक 22. अनासक्तपणे ज्ञानपूर्वक आणि समर्पण भावाने कर्म केल्याने तू मुक्तच राहशील. श्लोक 23. सर्व प्रकारच्या द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ करणे म्हणजे श्रेष्ठ आहे. सर्व यज्ञांचा अंत ज्ञानातच आहे. श्लोक 33. गुरुजनांची, ज्ञानीपुरुषांची कृतज्ञपणे सेवा करून त्यांना विचारल्यास ते ज्ञानाचा उपदेश करतात. श्लोक 34. ज्ञान झाल्यावर तू मोहातून मुक्त होशील आणि सर्व ब्रह्मांडास तुझ्यात व नंतर माझ्यात पाशील. अतिपापी मनुष्यसुद्धा त्या ज्ञानरूपी नावाने सर्व पापांना तरून जातो. श्लोक 36. ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना जाळून टाकतो. श्लोक 37. ज्ञानासारखे पवित्र व शुद्ध करणारे या जगात दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कालांतराने तुला प्राप्त होईल. श्लोक 38. मनात श्रद्धा ठेव, म्हणजे तुला त्या ज्ञानाने परम शांती मिळेल. श्लोक 39. ज्याच्या मनात संशय आहे त्याचा नाश होईल. श्लोक 40. ज्ञानाने सर्व संशय दूर होतात. श्लोक 41. सर्व संशय दूर करून तू समत्वाच्या कर्मयोगात स्थिर हो. श्लोक 42. फलश्रुती. अतिउत्तम परंपरासुद्धा काळाच्या ओघात नाश पावतात. देव हा एखादी घटना किंवा अग्नी, वीज, शोध, शास्त्रज्ञ, नवीन प्रमेय, नवीन धर्म, नवीन कपडे, नवीन शस्त्र, नव्या कल्पना किंवा काही जे मानव जातीच्या कल्याणाचे आहे अशा रूपाने प्रगट असतो. देव हा आपल्यासाठीच किंवा त्याच्या फळासाठी जिम्मेदार नाही. सर्व कर्मांचा अंत ज्ञानातच होतो. म्हणून ज्ञान हे द्रव्य यज्ञापेक्षा किंवा कर्म यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. विवेकरूपी पुरुषांचा अनादर करू नये, त्यामुळे तू दुःखी होशील. श्रद्धा ठेवल्याने मनुष्य ज्ञानी होतो. सर्व कर्म यज्ञ आणि समर्पण भावनेने कर. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.